तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाने 4,462 घरांची जाहिरात काढलेली आहे किंवा तशी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु अनेकांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत की सर, आम्हाला अर्ज करायचा आहे पण आम्हाला काही गोष्टी समजत नाहीत, किंवा आम्हाला मुंबईमध्ये घर आहे तर आम्हाला पुण्याच्या लॉटरीसाठी अर्ज करता येईल का, किंवा आम्ही PMAYचं अगोदरच घर घेतलेलं आहे तर अशा वेळेस आम्हाला या ठिकाणी घर घेता येईल का, किंवा मी दोघंही जॉबला आहोत तर आम्हाला उत्पन्न एकाच दाखवून घर घेता येईल का, किंवा असे वेगवेगळे कमेंट्स येतात मित्रांनो, सातत्याने कमेंट्स येतात. त्या कमेंट्सना घेऊन सुद्धा मी व्हिडिओ बनवणारच आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं असते मित्रांनो, जे काही योजना जाहीर झालेली आहे त्यासाठी काही नियम व अटी ठरलेले असतात किंवा लागू झालेले असतात. नेमकं म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय पात्रता आवश्यक आहे, कोणत्या अटी आहेत, काय नियम आहेत, हे सुद्धा माहिती असणं तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण या पात्रतेच्या अटी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. आता जी काही लॉटरी आलेली मित्रांनो, जी काही जाहिरात आलेली आहे ती खरंच खूप चांगली आहे आणि बऱ्यापैकी चांगली घरे आहेत या ठिकाणी. लोकेशन सुद्धा तुम्हाला हवी तशी लोकेशन आहेत, हव्या तशा किमती आहेत, आणि त्याशिवाय वेगवेगळ्या बिल्डरांचे, खाजगी विकासकांचे प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. परंतु तत्पूर्वी मी सांगू इच्छितो मित्रांनो, ही जी काही लॉटरी आहे, ह्या लॉटरी जे काही शेड्यूल आहे, जे काही वेळापत्रक आहे, ते वेळापत्रक आहे मित्रांनो 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत आणि 13 ऑक्टोबर 2026 रोजी याची सोडत निघेल किंवा ड्रॉ काढला जाईल असं शेड्यूल आहे. पण लक्षात घ्या, हा ड्रॉ ठरलेल्या किंवा नियोजित तारखेलाच होईल याची शाश्वती नाही मित्रांनो. ह्याला मुदतवाढ दिली जाऊ शकते. आपल्याला माहिती आहे आता पुढील महिन्यामध्ये गणेशोत्सव असल्यामुळे कदाचित याला एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं, आणि म्हणून तुम्ही आता अर्ज करून ठेवा. पण अर्ज करण्यानंतर तुम्ही पेमेंट लगेच करायची घाई करू नका, कारण कदाचित त्याला मुदतवाढ मिळू शकते. आणि मागील लॉटरी जर पाहिली आपण फेब्रुवारी 2026 ची, तर त्यावेळेस किती उशीर झाला होता, आणि म्हणून याचा एक अंदाज घ्या की याला सुद्धा काही काळ मात्र ही सोडत पुढे जाऊ शकते. तर महत्वाचं मित्रांनो की काय पात्रते अटी आहेत, काय नियम आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. कारण ज्यांचं मुंबईमध्ये घर आहे त्यांना पुण्यात अर्ज करता येतो का, हा एक प्रश्न आहे. आणि याच्यात म्हाडाचे दोन नियम आहेत. एक आहे एक व्यक्ती एक घर. जर समजा तुम्हाला म्हाडात एकदा लॉटरीत घर लागलं असेल तर तुम्हाला परत लॉटरीत अर्ज करता येत नाही. दुसरा नियम असा आहे की तुम्हाला समजा पुण्यामध्ये घर लागलं पण तुम्ही मुंबईसाठी अर्ज करू शकता, मुंबईत घर असेल तर पुण्यासाठी अर्ज करू शकता, हा एक दुसरा नियम आहे. आणि म्हणून सिडको किंवा म्हाडातर्फे त्या कोकण मंडळातर्फे हे सगळे नियम ठरवले जातात किंवा हे सगळ्या नियमाचं तिथे पालन केलं जातं. आता आजच्या या भागात किंवा या लॉटरीसाठी नेमकं कोणत्या कोणत्या पात्रतेच्या अटी आहेत आपण ते सविस्तररित्या समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पात्रतेच्या अटीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. गो थ्रू करा मित्रांनो, संपूर्ण माहिती पुस्तिका ती आपण आता ऑनलाईन उपलब्ध झालेली आहे. तुम्ही ती डाउनलोड करू शकता. कशी डाउनलोड करायची याचीही माहिती मी ऑलरेडी दिलेली आहे. पहिल्या मित्रांनो, याच्यामध्ये जे काही अट आहे, पहिली अट की अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय हे 18 वर्षापेक्षा कमी नसावे. म्हणजे तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असायला हवं. हा कॉमन रूल मला वाटतं सगळ्यांना माहित असेल. दुसरा मित्रांनो, अतिशय महत्वाचा आहे, ज्यांना हा प्रश्न होता की सर माझं मुंबईत घर आहे, पुण्यात घेऊ शकतो का, PMAचे आहे मी घेऊ शकतो का, किंवा माझं पिंपरी चिंचवडमध्ये घर आहे, मी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत घेऊ शकतो का, किंवा जे काही PMRDच्या हद्दीमध्ये आहे तर महानगरपालिकेच्या हद्दीत घेता येईल का, असे अनेक प्रश्न येतात मित्रांनो. त्याचं एक कॉमन उत्तर आता मी देऊ इच्छितो, कारण हे जे काही माहिती पुस्तिका आहे, ही माहिती पुस्तिका म्हाडाचीच माहिती पुस्तिका आहे. पहा काय दिले याच्यामध्ये, अर्जदार किंवा त्याची पती पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले. बघा, अर्जदार किंवा पती पत्नी त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी तत्वावर, भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून योजनेसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, अतिशय महत्वाचं मित्रांनो लक्षात घ्या, ज्या ठिकाणी ही योजना जाहीर केलेली आहे त्या योजनेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत इत्यादीच्या हद्दीत म्हाडाचे वितरित केलेला, शासनाने वितरित केलेला किंवा खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा भूखंड नसावा. म्हाडा याबाबत म्हाडा विनियमातील तरतूद खालील प्रमाणे आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या लोकल अथॉरिटीज मध्ये, म्हणजे ग्रामपंचायत मध्ये समजा एखादी योजना चाकण बाळून गेलेली किंवा एखादी योजना वाकडला आहे, तर वाकड कुठे येतं? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये. मग तुमचं घर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नसायला पाहिजे, ही इथे अट देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या. मागच्या जेव्हा मुंबईची लॉटरी आली होती मित्रांनो, मुंबईच्या लॉटरीमध्ये अट वेगळी होती.
मुंबईची अट इथे होती की तुम्हाला एकदा भाड्याचं घर लागलं तुम्ही परत अर्ज करू शकणार नाही, अशी ती अट होती. पण इथे ती दिलेली नाही, म्हणून थोडं कन्फ्युजन आहे मित्रांनो, की नेमकं जर पिंपरी चिंचवडमध्ये घर असेल तर मग पुण्यामध्ये भरू शकतो का, हाही प्रश्न आहे. मग हा जर नियम पाहिला, ह्या नियमानुसार इथे आपण भरू शकतो. पण मला कदाचित याच्या संदर्भात अजून म्हाडाकडून काही क्लिअरिफिकेशन याचं बाकी असेल तर त्याची सुद्धा मी माहिती नक्कीच घेण्याचा प्रयत्न करतो. आता यानंतर पुढील महत्वाचा मुद्दा मित्रांनो 3 क्रमांकाचा पहा. अर्जदाराची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मागील सलग 20 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र अधिवासाचे प्रमाणपत्र अर्थात डोमिसाइल सर्टिफिकेट संगणकीय प्रणालीद्वारे पडताळणी करून निर्णय घेतला जाईल, याची कृपया नोंद घ्यावी. केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना याची गरज नाहीये किंवा त्यांना हे सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, पण तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, जो बारकोड सेट असणार आहे, ज्याच्यावर बारकोड असणं आवश्यक आहे आणि ते डोमिसाइल 15 वर्षे वास्तव्याचं डोमिसाइल तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. यानंतर पुढचा मुद्दा पहा मित्रांनो, दिनांक 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खालील प्रमाणे असणार आहे. तुम्हाला पुढे ते दिलेले आहे, तुम्ही पाहून घ्या कशा प्रकारे दिलेले आहे, कारण उत्पन्नाची अट सुद्धा अतिशय महत्वाची मानली जाते. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदार व पती पत्नी असे उत्पन्न दोघांचे मिळून दिनांक 1 एप्रिल ते 31 मार्च 2026 यासाठी आवश्यक विवरणपत्र व तहसीलदाराच्या उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुम्हाला एकतर आयटी रिटर्न किंवा तहसीलदाराचा दाखला देणं बंधनकारक असणार आहे. या व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपाची उत्पन्न स्त्रोताबाबतची कागदपत्रे, दाखले, पुरावे, प्रतिज्ञापत्र, वेतन प्रमाणपत्र इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरले जाणार नाहीत. तुम्हाला दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट द्यावं लागणार आहे, एक तर आयटी रिटर्न किंवा तुमच्या तहसीलदाराचा दाखला. जर तुम्ही नोकरदार असाल तर तुमचा आयटी रिटर्न द्यावा लागणार आहे. जर तुम्ही शेतकरी आहात, कामगार आहात, मजूर आहात किंवा इतर तुम्ही बिझनेस करताय तर तुम्हाला त्या अशा वेळेस म्हणजे तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट नाहीये, वेतनपत्र नाहीये, अशा वेळेस तुम्ही तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे, जो कौटुंबिक दाखला असतो. अर्जदार व सहअर्जदार पती पत्नी या दोघांचेही नियमानुसार असणारे उत्पन्न नमूद करणे बंधनकारक आहे. जर एखाद्याचे उत्पन्न नमूद न केल्याचे निदर्शनास आल्यास अशा वेळेस मात्र तुम्ही पहा, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, तर अशा वेळेस मात्र तुमच्या कायद्यानुसार तुमच्या निदर्शनास आलं तर कोणत्याही टप्प्यावर सदनिकेचे वितरण रद्द करण्यात येईल व नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. पती पत्नी दोघं कमवते असाल तर दोघांचंही उत्पन्न दाखवा. जर एकटाच कमवते असाल तर तुम्ही एकटाच उत्पन्न दाखवा, पण दोघांचं इन्कम असेल तर दोघांचंही उत्पन्न दाखवा. इथे फसवणूक होऊ शकते किंवा तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो जर तुम्ही खोटी माहिती दिली तर. आता यानंतर उत्पन्न किती असणार आहे, किती आवश्यक आहे, तर उत्पन्नाच्या मर्यादा पहा मित्रांनो, या ठिकाणी काय देण्यात आलेली आहे. अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यूएस आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक यांच्यासाठी 6 लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे आणि मासिक मित्रांनो 50,000 पर्यंत असणं आवश्यक आहे. दुसरा गट आहे अल्प उत्पन्न गट अर्थातच LIG, या उत्पन्न गटासाठी 9 लाखापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे. नंतर मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्नाची अट आहे मित्रांनो 12 लाखापर्यंत आणि उच्च उत्पन्न गटासाठी कमाल मर्यादा नाहीये, पण इथे MIG आणि HHT घरे उपलब्ध नाही, त्याच्यामुळे फक्त ईडब्ल्यूएस आणि LIG साठीच घरे उपलब्ध केलेली आहेत. पण इथे मात्र एक नियम आहे, जर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटामध्ये असाल तर अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती ही अत्यल्प आणि अल्प गटासाठी सदनिकासाठी अर्ज करू शकतात. जर अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम गटातील घरांसाठी किंवा सदनिकांसाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती ही मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील सदनिकांसाठी अर्ज करू शकतात आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी सदनिकासाठी अर्ज करू शकतात. हा एक नियम व्यवस्थित लक्षात घ्या. आणि शेवटची पात्रता मित्रांनो ती आहे अंध व अपंग व्यक्तींच्या बाबतीत, आपण ज्याला फिजिकली हँडिकॅप म्हणतो. तर यासाठी द नॅशनल ट्रस्ट फॉर द वेलफेअर पर्सन्स विथ ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, मेंटल रिटार्डेशन अँड डिसॅबिलिटीज ऍक्ट 1999 मधील प्रकरण 6 कलम 23 ते 27 अन्वये अर्जदारांच्या वतीने किंवा जे कोणी मतिमंद किंवा मनोविकृत असतील त्यांच्या वतीने संबंधित व्यक्ती अर्ज करू शकतील व त्या स्वरूपाचे किंवा या स्वरूपाचे दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तीस सदनिकेचे वितरण करताना त्यांचे वैयक्तिक जे काही उत्पन्न असेल ते ग्राह्य धरलं जाणार आहे, विचारात घेतलं जाणार आहे. इथे तुम्हाला अर्जदाराने संगणकीय प्रणाली अंतर्गत UDID, बघा UDID कार्ड पाहिजे मित्रांनो, युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड पाहिजे तुम्हाला, तेच इथे ग्राह्य धरलं जाणार आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला जे जिल्हा शल्य चिकित्सक असते त्यांचं सर्टिफिकेट आता चालणार नाही, म्हणून तुम्हाला UDID सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे जर तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर. तर एकंदरीत मित्रांनो आज आपण काही महत्त्वाच्या पात्रता आणि अटी पाहिलेल्या आहेत. पुढील भागात आपण इतर विषय घेऊन लवकरच भेटणार आहोत. धन्यवाद.